काळे भक्तिसार या चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपले स्वागत करते। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, ज्ञान योग सांगण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे, परंतु त्याचे कारण म्हणजे सामान्य जीव विषय सुखामध्ये एवढा गुंतला आहे की प्रपंच विषय सुख हेच खरे सुख असं तो म्हणू लागला आहे आणि म्हणूनच त्याला आत्मबोधाचा विसर पडला आहे। ज्याप्रमाणे जन्माने पूर्ण अंधारा असणाऱ्या व्यक्तीला सूर्यप्रकाशाचे काय महत्त्व, तशीच अवस्था सामान्य जीवाची झाली आहे आणि आजच्या काळी ज्ञानयोग जवळजवळ बुडाल्यासारखाच आहे। म्हणून कुंतीपुत्रा, आज मी तुला हाच ज्ञानयोग सांगत आहे। हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे। हा योग तुला मी सांगत आहे कारण तू माझ्या खूप जवळचा आणि आवडीचा भक्त आहे। अर्जुन भगवंतास म्हणतो, हे देवा, ज्ञानयोग मला सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने सांगावं। त्यावर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, हे अर्जुना, मी जन्मरहित आहे, परंतु ज्यावेळी पृथ्वीतलावरती अधर्म माजतो त्यावेळी भक्तांच्या रक्षणासाठी मी अवतार धारण करतो आणि अज्ञानरूपी अंधकार गिळून टाकतो। जे भक्त ज्या पद्धतीने माझी भक्ती करतात त्याच पद्धतीने मी त्यांच्यावरती प्रीती करतो। पृथ्वीतलावरील सर्व जीव हे माझेच भक्त आहेत, परंतु अज्ञानामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात। ज्याप्रमाणे भाजलेले बी जमिनीत पेरले असता ते कधीही उगवत नाही, त्याचप्रमाणे निष्काम कर्म केल्यास तो मोक्षास पोहोचतो। ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशावर अडळ राहून त्यांनी जे दिलेले ज्ञान आहे ते आत्मसात करतो, त्यावेळी त्याला आत्मबोध होतो, आत्मज्ञान होतो आणि हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे। जगात त्याला कुठलीही तोड नाही। ज्याप्रमाणे अमृताला अमृताचीच चव आहे, त्याप्रमाणे हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ असे ज्ञान असते। अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय जय रामकृष्ण हरी।